कृपया एक लाईक करून आमचा उत्साह सोनं कोणाला नको असतं, पण जर तेच सोनं तुमच्या अंगावर सापासारखं धावून आलं तर? आजची ही कथा ऐकून तुमचाही थरकाप उडेल, कारण कर्माचा नियम कोणालाच चुकत नाही. मग तो सामान्य माणूस असो किंवा स्वतःला पंडित म्हणवून घेणारा ब्राह्मण. मित्रांनो, ही कथा तयार करण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. कृपया एक लाईक करून आमचा उत्साह वाढवा. कॉमेंटमध्ये हर हर महादेव लिहा आणि अशा कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. गाणगापूर हे नाव नुसतं उच्चारलं तरी अंगावर रोमांच उभे राहतात. भीमा आणि अमरजा नदीच्या संगमावर वसलेले हे पवित्र क्षेत्र, जिथे साक्षात श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा वास आहे. दुपारची वेळ होती. गाणगापूरच्या मठात भक्तांची अलोट गर्दी लोटली होती. दूरवरून आलेले भाविक, साधू, संत आणि सामान्य माणसं महाराजांच्या दर्शनासाठी रांगेत उभी होती. हवेत कापूर आणि अगरबत्तीचा सुवास दरवळत होता. टाळ मृदुंगाचा गजर आणि दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा जयघोष आसमंतात दुमदुमत होता. वातावरण इतकं पवित्र होतं की तिथे येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या मनातील वाईट विचार आपोआप गळून पडत होते. पण म्हणतात ना, दिव्याखाली अंधार असतोच. या पवित्र वातावरणातही एका माणसाचं मन मात्र काळं होतं. त्या गर्दीत एक ब्राह्मण उभा होता. अंगावर जीर्ण झालेलं उपरणं, धोतर मळलेलं आणि चेहऱ्यावर एक प्रकारची रुक्षता. गरिबीने त्याला पिळून काढलं होतं हे त्याच्या खपाटीला गेलेल्या पोटावरून स्पष्ट दिसत होतं. पण आज त्याच्या डोळ्यात भक्ती नव्हती, तर एक वेगळीच तगमग होती. भूक त्याच्या पोटाला लागली होती, पण त्याहून मोठी भूक त्याच्या मनाला लागली होती, धनाची भूक. त्याचं नाव होतं गोपाल, पण कर्माने तो आता ब्राह्मण राहिला नव्हता. त्याचे लक्ष महाराजांच्या चरणांकडे किंवा त्यांच्या तेजस्वी रूपाकडे नव्हतेच. त्याचे डोळे ससाण्यासारखे शोधत होते ते फक्त आणि फक्त भक्तांनी अर्पण केलेलं दान. मठाच्या मध्यभागी जिथे महाराज आसनस्थ होते, तिथे भक्तांनी श्रद्धेनं अर्पण केलेल्या वस्तूंचा ढीग साठला होता. कोणी फळे ठेवत होतं, कोणी वस्त्र, तर कोणी आपल्या ऐपतीप्रमाणे दक्षिणा. श्रीमंत सावकार आणि व्यापाऱ्यांनी महाराजांच्या चरणी सोन्या चांदीचे दागिने, नाणी आणि मौल्यवान वस्तू अर्पण केल्या होत्या. त्या सोन्याच्या लकाखीने गोपाळचे डोळे दिपून गेले. एका मोठ्या ताटात सोन्याच्या काही मोहरा आणि एक भारी सोन्याची साखळी पडली होती. सूर्याच्या प्रकाशात ते सोनं असं काही चमकत होतं की जणू ते गोपाळला साथ घालत होतं. त्याच्या मनात विचार सुरू झाले. हे श्रीमंत लोक किती वेडे आहेत. सोनं असं देवाच्या पायावर फेकून देतात आणि आम्ही इथे अन्नाच्या कण्यासाठी वणवण भटकतो. देवाला सोन्याची काय गरज? त्याला तर फक्त भाव हवा असतो. मग हे सोनं इथे असण्यापेक्षा माझ्याकडे असलं तर माझं तर नशीबच उघडेल. माझी